अंतकाळच्या वेळेत का सोडवतात का बघा? येतात सोडवायला नाही म्हणा, फक्त पाहती रडती. त्याच्या पलीकडे आपण त्या मृत्यूच्या गाडीतून जीवाला सोडवू शकत नाही. कोणाचे मार्ग म्हणून माऊली गोष्ट सांगतात काय, माता पिता बंधू भगिनी कोणी नभवती निर्वाणे, माता पिता बंधू भगिनी कोणी नभवती निर्वाणे, इष्ट मित्र सज्जन सखे एक सुखाची किंवा गण आले पुत्र. सर्व मित्रमंडळी सुद्धा स्मशानामध्ये. आता मोठा भंग आहे, एवढं काय 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 सांगायचं ऐका ना, सांगा खरं कोण कोणाचं आहे? कोणी. म्हणून मग म्हणतात कोणाचे कौनाचे मायबाप, कौनाचे नाही का आहे, पण अंतकाळच्या वेळेस कामात येत नाही. कशाप्रमाणे? ते मृगजळासारखे. मृगजळाची नदी पाहिली, त्या मृगजळाच्या नदीच्या पाण्यात केळी लावता येते का? हे आता पाणी पडत नव्हतं, ते मृगजळाचं पाणी आम्ही शेतीला घेत होते का? नाही, ते फक्त दिसतं पण पाणी नाही, तो भ्रम आहे. म्हणून अंतकाळच्या वेळेला हे कोणीही सोडू शकत नाही. तेच काळाच्या आहारात पडलेले आहे. ब्रह्मदेव इंद्रचंद्र वगैरे काय ब्रह्मा गुण आलो का पुनरावृत्ती आहे का? हेच उलट काळाच्या आहारात पडलेले तेच दुःखी आहे, तर ते जीवाला काय सुखी करू शकतील? माता पिता नाही, इंद्रचंद्र वगैरे कर्मीचे देव नाही. मग चांगलं लक्षात ठेव बाबा, कौनाचे मायबाप, गौनाचे गणगोत. हे कशाप्रमाणे? मृगजड होत जाईल रया. हे माझ्या मित्रा, हे सर्व वाया जाईल. म्हणून जो आपल्याला कामात येईल ना त्याची संगत घे. मग आपल्या अंतकाळच्या वेळी कामात येत नाही ना, मग कोण कामात येतं? अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा अंतकाळचे कोणीच नाही, सोडविना राजा आणि सोडली तुला म्हणे, तुला सोडविना देवाशिवाय कोणी सोडू शकणार नाही. आणि तोच आपला खरा मित्र आहे, सवंगडी आहे खरा. म्हणून तू काय कर बाबा, ओळखला शांग धरून तू देवाशी ओळख, देवाला आपलं. हो, कोणाचे मायबा
कवनाचे गर्भ मृग जळवत. अरे तुला तारुण्यामध्ये वाटताना हे विषय गोड वाटतात, पण इंद्रियाची पाठवता शक्ती संपली. सांगतो तुम्हाला, ज्याप्रमाणे अभ्राची सावली ही खरी सावली नाही, स्वप्नातलं धन हे खरं धन नाही, त्याप्रमाणे सर्व हे जे नातेगोती सर्व जगडंबर आहे हे सर्व त्यांच्यासारखं मिळते दिगड्याच्या बॉडीसारखं आहे. हा सर्वात माझा जन्माच्या विषयाचे समसुख बेगळाचे पावले, विषयाचे समसुख बेगळाचे पावले, विषयाचे समसुख विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. आता विषयाचं सुख कसं आहे, खरं वाचतं. वेगळ्याची बाहुली, ती वेगळ्याची बाहुली माहिती आहे ना, ते चमचम करते, खुली वाटते. ते जेव्हा मी तुम्हाला सोपं सांगतो त्याच्यापेक्षा ती घुसाळल्या गेली आहे तुम्ही पैसे घुसावं तर मी माहिती तुम्हाला. त्या कापड दुकानामध्ये ते टांगलेले असतात ते असे उभे राहतात आणि त्याला ते साडे किंवा ते कपडे टाकतात, काही काही वेळी ते पाहत राहतात. उभी बघतं त्यांना ऐका नाही, दूर असं वाटतं खरोखरच नाही. तशी बिघडाची मामली असं वाटतं खरोखरची आहे, पण ते खरोखर आहे का? तसं विषयापासून येणारा अनुभव ते सुख नाही. कुत्र आहे, ते कुत्र काय करतं, मेलेले जर ढोर असेल ना, चांगल्या विचारतात तुम्ही शेतात जातात ना, तो कुत्र काय करतो, कुत्र्याची लोक पाहतो आणि तो वाढलेला हाडून घेतो, हडू पाण्याचं आणि ते दूर नेतं आणि एका झाडाखाली किंवा कोपऱ्यात किंवा चाळीमध्ये चघळत बसतं. त्याला मांस नसतं, काहीच नसतं, ते हाड असतं. ते चघळतं आणि त्या कुत्र्याच्या दातातलं घेड्यामधून रक्त येतं, त्याचंच रक्त आणि त्यालाच बोल लागतं. तो आता तो मस्त आहे. तसं आपली गोष्ट आहे. विषय एवढे आवडतात जीवाला, घर सोडत नाही. सांगा ना, मस्त क्रिकेटचे मॅच आहे किंवा शिरीज आहे, एवढे चांगले आणि तेवढ्यामध्ये लाईट गेली, आपण असं म्हणतो का सिरी तुझं कल्याण हो. ज्याला जे जे आवडत. आता मला क्रिकेट आवडतं, क्रिकेट चालू आहे, मग चौथी छक्के चालू आहे, तेवढं लाईट गेली, काय म्हणू आपण, असं तळमळतो. विषयाच्या प्राप्तीसाठी जीव तळमळतो, पण चांगला घरी जाऊन विचार करा, देवाच्या प्राप्तीसाठी कधी तळमळतो का? खरं सांगा बरं, असा कधी का कीर्तन आहे का, आनंद आहे, आळाणी येतो गोवाजवळ, आळाणी येतो कोण अजून भाषा कशी कुठला येतो, म्हणजे प्रेम नाही. आई वडील तुमचे म्हणतात डोक्याने, आई वडील त्यांना डोकं नाही, त्याला मोठं डोकं. विचार करा, वयोवृद्ध माणसाला कीर्तनकार म्हणा किंवा वयोवृद्ध कोणी ज्ञानी म्हणा, त्याला आपल्या ठिकाणी महत्व नाही का? तारुण्य आहे, विषय आहे ना. पण हे बोलता बोलतं पुन्हा पण सांगेल, 2 दिन की जवानी करती है छनन छनन, 2 दिन की जवानी करती है छनन छनन, अगर जवानी निकल गई तो मकिया करती बनून. एक टीव्हीचं सूट इंडियामध्ये जोपर्यंत पाठवता जाता शक्य आहे तोपर्यंत कोणाचंच मानत नाही. काय बोलला, पण इंद्रियातली शक्ती संपली ती बसणं, मग माशा बसतात म्हातारपणामध्ये, डोळे गळतात, नाक गळतं, काय ऐकू येत नाही.
ही परिस्थिती आणि इंद्रियातली शक्ती संपली काही कामाचं नाही. एक विचार करा, जोपर्यंत चांगला आहे ना तोपर्यंत या मनाला हे डोळे विषयाकडे जातात ना देवाच्या मूर्तीकडे जाऊ दे, हे पाय वेगळ्या ठिकाणी जातात ना मंदिरात येऊ द्या, हे हात वेगळं काही करतात ना तिथे भजन करा. मग विपार ते लोका श्री ते योग्यतो पाप येऊ नये श्री योगशा तथा शुद्रा ते पियंती परम गती. अर्थात इंद्रियाला तिळंजुळी देऊन जो माझं भजन करतो अरे तो माझ्या हृदयामध्ये माझ्या धामाला येतो. म्हणून विषयाचे समसुख बिघडाची बाहुली हे कशाप्रमाणे अभराची सावली जाईल या. एक माती गुरु होता, माती गुरु चारणी सारखे आभरा आलं, आवा लागत नव्हती त्याने झोपडी पोळून टाकली. बाई म्हणजे काऊन झोपडी पण मोडली, आणि झोपडी कशा करता राहते आणि सावलीसाठी. मग आता काय आहे आणि सावली आहे, मग त्याची काय गरज आहे, सर्व उभाचं ना. ते आभराची सावली गेली तर टकायला लागला, टकायला लागला म्हणतो बाईला म्हणतो चाल बरं आता आपण झोपू. चप्पर काढला वरचं, चाल बरं आता आपण झोपू. त्या बाई म्हणतो तुम्ही एकटं करा दोन्ही करा, कारण डोक्याचा पत्ता नाही ना. अहो आभराची सावली ही खरी सावली नाही, तसं विषयापासून येणारा अनुभव हे खरं सुख नाही. माऊली तेच सांगतात, मी तुम्हाला जीव तोडून हे मित्रा हे रया हे माझ्या सवंगड्या सका सकया मी तुला का सांगतो, अरे याचं मला आत्मानं प्रतीती प्राप्त झाली. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नामध्ये धन आणि उठून त्याप्रमाणे ते धनही नाही, ते जसं मिथ्या तसं स्वप्नासारखं आहे. वाया जाईल महाराज धनल्याच्या शेवटल्या ज्ञानदेव माणेश पाहता पाहिले, ज्ञानदेव माणेश पाहता पाहिले, ज्ञानदेव माणेश पाहता पाहिले. Oh
करुणाचे माय बाप करुणाचे गणगोत करुणाचे माय बाप करुणाचे गणगोत गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले गायबरोया. अरे स्वप्नामध्ये काही खरं असतं तर एका माणसाला स्वप्न पडलं. मी सांगत नाही माऊलीचा दृष्टांत आहे. स्वप्न असं पडलं की मी मेला. सगळ्या सोयरे बोलवलं. बाई म्हणजे काय झालं म्हणजे मी मेला. तुम्ही तर बोलताय तुला समजत नाही. मी गुरुवारी मेला. आणि आता कोणता दिवस आहे? आणि आता तर शनिवार आहे. मी म्हणजे गुरुवारी मेला. सगळ्या सोयरे फोन केला. मी गुरुवारी वाचणार नाही. आले सगळे सोयरे कारण ते मेंटल होते. श्रीमंत होता पण काय होतं आणि रागी नाही आले तर लोकांनी रागी तुम्ही कसं काय बोलवलं. मी गुरुवारी मेला म्हणजे कसं काय म्हणजे मला स्वप्न पडलं. आज स्वप्न खरं नाही आहे. तुम्ही गुपचूप बसा.